हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी गणित आणि बुद्धिमत्ताचा सिलेबस बघणार आहोत। म्हणजेच काय तर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये एक्झामच्या अकॉर्डिंग तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स करायचे आहेत ते आपण इथे बघणार आहोत। बघा मित्रांनो, मी स्वतः एक्झाम क्रॅक केली आहे, तलाठी एक्झाम क्रॅक केलेली आहे। या व्यतिरिक्त आणखी 2 एक्झाम क्रॅक केलेले आहेत, त्यामुळे मला चांगला अनुभव आहे की एक्झामसाठी कोणकोणते टॉपिक्स वाचायचे आणि ते टॉपिक्स कसे सिलेक्ट करायचे याचा पण मला चांगला अनुभव आहे। ठीक आहे, मी प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून हे टॉपिक्स तयार केलेले आहे। म्हणजेच काय तर प्रिव्हियस इयरमध्ये कोणकोणते टॉपिक्सवर प्रश्न आले होते, मी ते टॉपिक्स काढले बाजूला। त्यानंतर त्या टॉपिक्सवर आधारित काही त्या टॉपिक्सच्या जवळचे टॉपिक्स मी कोणते आहेत ते बघितले आणि पूर्ण सिलेबस करून प्रत्येक टॉपिकचा सर्व सिलेबस करून तुम्हाला सिलेबस तयार करून दिलेला आहे। ठीक आहे, चला, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच शिकू शकता माझ्या मराठी ॲस्पायरंट या ॲपवर जाऊन। ॲपची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये। बघा, मी या 3 एक्झाम क्रॅक केले। सुरुवातीला 2019ची तलाठी एक्झाम क्रॅक केली होती, यामध्ये हा माझा स्कोर होता। मॅथ रिझनिंगमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहे। ओके, आता इथे सिलेक्शन होऊनही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे एक डॉक्युमेंट नव्हतं, म्हणजे होतं परंतु त्या पिरियडमध्ये नव्हतं। नॉन क्रिमिनल माझ्याकडे त्यावेळेस बॅकडेटचं अवेलेबल होतं, त्यामुळे मला सिलेक्शन माझं सिलेक्शन होऊन सुद्धा मला जॉईनिंग मिळाली नाही। ठीक आहे, त्यानंतर थोडा काळ माझ्यासाठी 2-3 वर्षाचा काळ कठीण गेला, परंतु त्यामधून थोडं लवकर रिकवर होऊन मी लवकर म्हणण्यापेक्षा 2 वर्ष, जवळपास 1-2 वर्ष लागली रिकवर व्हायला मला त्यातून, तो त्या डिप्रेशन किंवा टेन्शनमधून वगैरे। त्यानंतर मी MTS आणि पोस्टमन या एक्झाम दिल्या होत्या, त्या पण एक्झाम मी माझ्या पहिल्याच प्रयत्नामध्ये एक्झाम क्रॅक केले। ठीक आहे, तलाठी पण पहिल्या प्रयत्नात क्रॅक केली, वरच्या पण एक्झाम क्रॅक केलेत पहिल्या प्रयत्नामध्ये। ठीक आहे, त्यानंतर मी जॉबवर असताना या एक्झाम दिल्या होत्या, परंतु सेम पेमेंट होतं। पोस्टमनला पण मी पोस्टमन ही म्हणून जॉईन केलं होतं, पोस्टमनला पण सेम पेमेंट होतं, थोडं जास्त पेमेंट पडलं मला इथे। त्यानंतर तलाठी एक्झाम दिली, त्यामध्ये पण मला मॅथ रिझनिंगमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले। ठीक आहे, SSC MTS Tier 2 दिले, बाकी RB NTPCच्या लेवल 532 मध्ये Tier 2 पण मी दिलेली आहे। ठीक आहे, चला डायरेक्ट थोडंसं अल्पसा परिचय करून दिला आहे। परिचय मित्रांनो यासाठी मी देत असतो की जेमतेम तुम्हाला पण माहीत झालं पाहिजे ना की ज्या व्यक्तीकडून तुम्ही गायडन्स घेत आहे त्या व्यक्तींनी स्वतः काही तीर मारले की नाही, स्वतः काही एक्झाम क्रॅक केले आहे की नाही, क्रॅक केले तर कशा काठावर पास केले की चांगला टॉप लेवलनी स्कोर केला आहे, या पण तुम्हाला गोष्टी माहीत पाहिजे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीवर तुम्हाला विश्वास ठेवता येईल। ठीक आहे, समोरच्या व्यक्तीने दिलेल्या स्ट्रॅटेजीवर, दिलेल्या टॉपिक्सवर, दिलेल्या सिलेबसवर तुम्हाला विश्वास ठेवता येईल, यासाठी मी या गोष्टी तुम्हाला सांगत असतो, माझे रिझल्ट्स वगैरे सांगत असतो। ठीक आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे माझा इथे बघा 87 क्वेश्चन बरोबर 100 पैकी एक टॉप लेवलचा स्कोर तुम्ही म्हणू शकता। मॅथ रिझनिंगमध्ये पैकीच्या पैकी इंग्लिश बघा 23 क्वेश्चन बरोबर 46 प्रश्न, 23 क्वेश्चन बरोबर 46 मार्क मिळाले इथे। मराठीमध्ये 22 प्रश्न बरोबर एक टॉप लेवलचा स्कोर तुम्ही म्हणू शकता। इथे पण बघा टॉप लेवलचा स्कोर आहे, हे पण बघू शकता। आणि हां, फक्त काठावर पास नाही झालो मी, तर एक्झाम कट ऑफपेक्षा, ओपनच्या कट ऑफपेक्षा मी 8-8 मार्कांनी जास्त गुण मिळाले मला। ठीक आहे, आता आपल्या विषयाकडे वळू। हां बघा, मागील वर्षीच्या विश्लेषणावर आधारित गणित आणि बुद्धिमत्ता सिलेबस तलाठी भरतीसाठी। ठीक आहे, बघा प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं, गणितामध्ये 13 प्रश्न विचारले, बुद्धिमत्तेमध्ये 12 प्रश्न विचारले होते। ठीक आहे, माझ्या शिफ्टला मला वाटतं बहुतेक इथे 11 काहीतरी क्वेश्चन विचारले होते आणि इकडे 14 क्वेश्चन झाले होते। ठीक आहे, बाकी शिफ्टचं ॲनालिसिस केलं तर एखादी क्वेश्चन रिझनिंग आणि मॅथमध्ये थोडा मागे पुढे झालेला आहे। ठीक आहे, कुठे काही तर माझ्या शिफ्टला 11 क्वेश्चन रिझनिंगला विचारले, काही ठिकाणी 12 विचारले, मॅक्सिमम ठिकाणी 12 विचारले, काही ठिकाणी 14 नाही पण 13-14 क्वेश्चन, 14 मला दिसले नाही सहसा, परंतु काही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी 13 वगैरे मला रिझनिंगसाठी दिसले, बाकी क्वेश्चन्स मॅथसाठी। ठीक आहे, बघा
हे जे आहे ना, मी बघा यावेळेस तलाठी भरतीसाठी पण रिझनिंग क्लासेस सुरू केले मी, म्हणजे तलाठीसाठी मी रिझनिंग ही बॅच घेत आहो. ह्या बॅचची पण अनुक्रमणिका मी प्रिव्हियस इयरच्या अकॉर्डिंग ठेवलेली आहे. ठीक आहे. कोणकोणते टॉपिक्स प्रिव्हियस इयरमध्ये जे टॉपिक्स तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये करायचे आहे तेच टॉपिक्स मी इथं माझ्या बॅचमध्ये ठेवले आहे. ओके. आणि तेच टॉपिक तुम्हाला सांगत आहे ते. ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला बेसिक नॉलेज घ्यायचं आहे. कोणकोणतं बेसिक का रिझनिंगसाठी तुम्हाला काय काय करायचं आहे, कशा कशा गोष्टी पाठ करायच्या आहे, गोष्टी कशा घडत आहे या गोष्टी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर अक्षर मालिका हे चॅप्टर करायचं आहे. त्यानंतर अंक मालिका किंवा नंबर सिरीज हे चॅप्टर करायचं आहे. त्यानंतर अक्षर अंक मालिका अल्फाबेट सिरीज याच्यावर क्वेश्चन्स आले आहे. त्यानंतर सांकेतिक भाषा किंवा कोडिंग डिकोडिंग याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन आलेले आहे. समान संबंध कॅनॉलॉजी यामध्ये लेटर क्लस्टरवर जास्त फोकस होता. निश्चित राहा, मी माझ्या क्लासेसमध्ये शिकवत आहो लेटर क्लस्टर कसं काय, तर काळजी करू नका. संख्यांवरील क्रिया याच्यावर क्वेश्चन्स आले आहे. अंकांचे कोडे याच्यावर मित्रांनो प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स नाही आला, परंतु याच्या सोबतीचं हे चॅप्टर मी समजून तुम्हाला मी शिकवून देता, त्याच्यावर पण क्वेश्चन्स येऊ शकतो. ठीक आहे. बघा ज्याच्यावर क्वेश्चन नाही आले परंतु एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे ते पण मी चॅप्टर्स टाकले माझ्या सिलेबसमध्ये. ठीक आहे. वर्गीकरण, दिशाख्या डायरेक्शन्स, वयवारी, एज, पुनर्मांडणी, रिअरेंजमेंट. बघा याच्यावर नाही आले क्लॉकवर क्वेश्चन नव्हता आला. ठीक आहे. तुलना किंवा कम्पॅरिझन, नातेसंबंध किंवा ब्लड रिलेशन, आसन व्यवस्था की रांगेतील स्थान, आसन व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट होते आणि रांगेतील स्थान म्हणजे रँकिंग होते. या सगळ्या याच्यावर मित्रांनो क्वेश्चन्स आलेले आहे प्रिव्हियस इयरमध्ये. ओके. त्यानंतर हे बघा प्रिव्हियस इयरमध्ये घड्याळ आणि दिनदर्शिकावर क्वेश्चन्स नाही आले तरी पण तुम्हाला मी शिकवून देतो माझ्या बॅचमध्ये, आणि एक्झामच्या दृष्टीने ज्यांनी कोणी म्हणजे माझ्याकडून नसेल शिकत तरी पण त्यांनी हे चॅप्टर्स करा. ठीक आहे. असं काही कंपल्सरी नाही मी लागलो म्हणून माझ्याकडूनच बॅच केली पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. फक्त मित्रांनो माझ्याकडे फक्त एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला मिळेल. ठीक आहे. कारण की मी स्वतः गोष्टी एक्झाम क्रॅक केल्या, स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले आहेत, त्यानंतर मी तुम्हाला शिकवत आहो. ओके. शिकवत आहो आणि गायडन्स देत आहो. बघा याच्यावर क्वेश्चन नव्हता तरी पण हे चॅप्टर करायचं आहे. याच्यावर पण क्वेश्चन नव्हता तरी पण चॅप्टर करायचं आहे. याच्यावर पण क्वेश्चन मला प्रिव्हियस इयरमध्ये दिसला नाही तरी पण तुम्हाला चॅप्टर हे करायचे आहे. त्यामागचं कारण हेच आहे की बघा एक्झामचा कल कुठे जाईल काय सांगता येत नाही. त्यासाठी काय करावं लागते आपल्याला प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून त्यामध्ये थोडे काही त्या जवळचे टॉपिक्स ॲड करायचे आणि आपला सिलेबस बनवून अभ्यास करायचे. ठीक आहे. एकदम ज्या गोष्टीवर ज्या टॉपिक्सवर अजिबात क्वेश्चन विचारण्याची शक्यताच नाही असे चॅप्टर मी इथे टाकलेले नाही. त्यानंतर लयबद्ध अक्षर मालिका लेटर सिरीज याच्यावर पण क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये येते त्यामुळे हे टाकले मी. तार्किक विश्लेषण याच्यावर पण प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आलेला आहे. याच्यावर पण क्वेश्चन्स आले, याच्यावर पण क्वेश्चन्स आले आहे. विधान व निष्कर्ष याच्यावरही क्वेश्चन्स आलेले आहे. सामग्रीचा पुरेसापणा डाटा सफिशियन्सी याच्यावर क्वेश्चन्स मला एखादी क्वेश्चन दिसला होता. आकृत्यांची मालिका याच्यावर क्वेश्चन्स आले, आकृत्यांची सिरीज पूर्ण करा, आकृत्यांची मालिका पूर्ण करा असा क्वेश्चन्स आलेले आहे प्रिव्हियस इयरमध्ये. आकृत्यांचा समान संबंध किंवा इमेज ॲनालॉजी, त्यानंतर आकृती पूर्ण करणे, लपलेली आकृती ओळखणे, आरशातील प्रतिमा किंवा मिरर इमेज, त्यानंतर पाण्यातील प्रतिमा किंवा वॉटर इमेज, पेपर कटिंग अँड फोल्डिंग, आकृत्यांची मोजणी इत्यादी चॅप्टर तुम्हाला इथे करायचे आहे. आता बघा हे 25 पासून 31 पर्यंत याच्यावर क्वेश्चन्स आलेले नाही, परंतु याच्यावर क्वेश्चन्स आला आहे म्हणून याच्या सोबतचे सर्व चॅप्टर तुम्हाला इथे करावं लागेल. ठीक आहे. बघा रिझनिंगच्या दृष्टीने एक्झामच्या दृष्टीने जे महत्त्वाचे टॉपिक्स होते ते सगळे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. यामध्ये सर्वात IMP टॉपिक्स कोणते आहेत ते सांगतो. प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहे असे. हे प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन झाले आहे. आता पहा याच्यावर पण क्वेश्चन झाला आहे आणि हे लयबद्ध अक्षर मालिका. आता याच्यावर स्क्रीनवर तुम्हाला हे जे आहे ना 20, 21, 22, 23 याच्यावर क्वेश्चन झाले. अरे सॉरी हे पण याच्यावर पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन झाला आहे. ठीक आहे. हे 20 पासून तर इकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आले आहे, परंतु तुम्हाला सगळं करायचं आहे कारण की याच्या जवळचे टॉपिक्स तुम्हाला बाकी आहे त्यामुळे. ठीक आहे. आणि हे तर पूर्णच्या पूर्ण PPT हे तर पूर्णच्या पूर्ण 16च्या प्रिव्हियसमध्ये ॲक्च्युअलमध्ये जास्त फोकस होता. ओके. तर हे चॅप्टर तुम्हाला करायचे, एकूण 31 चॅप्टर करायचे आहे. मी माझ्या बॅचमध्ये पण तुम्हाला
त्या कारणाने सर्वच्या सर्व टॉपिक शिकवलेले आहे, कारण की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केल्यानंतर मला या गोष्टी समजल्या. ठीक आहे, मी स्वतः प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून एक्झाम क्रॅक केलेले आहे, तलाठी एक्झाम क्रॅक केलेली आहे आणि यावेळेस पण तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून तुम्हाला टॉपिक मी तयार करून दिले. ठीक आहे, पहा कोणकोणत्या क्वेश्चन्सवर कोणकोणते टॉपिक्स महत्त्वाचे ते सांगतो. पहा व्ही बॉडमस किंवा बागवनचे बागुबेव याच्यावर क्वेश्चन्स आलेले आहे प्रिव्हियस इयरमध्ये. अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन, आता हे जे आहे मित्रांनो हे तुम्हाला टॉपिक्स मी सगळे माझ्या बॅचमध्ये शिकवून दिले आहे. गणित आणि बुद्धिमत्ता बॅच आहे त्याच्यामध्ये शिकवून दिलेली आहे आणि एक्झामच्या दृष्टीने पण महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सांगत तुम्हाला इथे. ठीक आहे, अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन, त्यानंतर वर्ग आणि वर्गमूळ याच्यावर पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आले. घन आणि घनमूळ, घातांक व करणी, या घातांक व करणीमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आले. आता घातांक व करणीवर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आले म्हणून मी तुम्हाला हे टाकलं आहे. ठीक आहे, कारण पहा एक घातांक व करणीचा आहे ना, याचं बेसिक म्हणजे घन आणि घनमूळ, म्हणजे तुम्हाला घन आणि घनमूळ आधी शिकावं लागते, त्यानंतर घातांक व करणी शिकावे लागेल. ठीक आहे, त्यामुळे मी हे चॅप्टर्स टाकलेले आहे आणि याच्यावर ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चन्स आले. जे मी राईट करतो मित्रांनो, जे राईट खून करतो ना ते ॲक्च्युअलमध्ये प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहे. त्यानंतर अपूर्णांक व दशांश अपूर्णांक, अपूर्णांकाचा चढता क्रम, याच्यामध्ये मित्रांनो मॅक्सिमम एक्झाममध्ये याच्याशिवाय आपला पेपर बनतच नाही. अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम त्याच्याशिवाय पेपर बनतच नाही. शेकडेवारी बघा, बाकी शिफ्टला प्रिव्हियस तलाठीमध्ये शेकडेवारीवर डायरेक्ट क्वेश्चन्स होते. माझ्या शिफ्टला शेकडेवारीवर डायरेक्ट क्वेश्चन्स नसून नफा तोटा सोबत संबंध बनवून शेकडेवारीवर क्वेश्चन्स होते. ठीक आहे, नफा तोटा पण क्वेश्चन आले होते. सरळ व्याजवर मला 2 क्वेश्चन्स आले होते आणि चक्रवाढ व्याजला माझ्या शिफ्टला क्वेश्चन्स नव्हते, परंतु इतर शिफ्टला होते. सरळ व्याजवर पण एक क्वेश्चन होता आणि चक्रवाढ व्याजवर पण एक क्वेश्चन होता. त्यामुळे हे पण चॅप्टर तुम्हाला इथे करावे लागेल. त्यानंतर सरासरीवर याच्यावर एक क्वेश्चन्स होते. काळ व काम याच्यावर एक क्वेश्चन्स होता. वेगवेळ याच्यावर क्वेश्चन्स होता. रेल्वे याच्यावर आणि न टाकी बोट प्रवाह याच्यावर पण क्वेश्चन्स होते. आता बघा, माझ्या शिफ्टचा विचार करतो म्हटलं तर हे बोटवर प्रवाह याच्यावर क्वेश्चन्स नव्हता. वेगवेळ अंतर याच्यावर क्वेश्चन्स नव्हता. नाही, एक मिनिट, ह्या दोनपैकी कोणत्या तरी एकावर क्वेश्चन होता, मला कन्फर्म आठवत नाही. ठीक आहे, आणि बहुतेक याच्यावर क्वेश्चन्स नव्हता. हे माझ्या शिफ्टचं गोष्ट करतं आणि इकडे जे आहे ना ओव्हरऑल सगळ्या शिफ्टचा विचार केला तर अशा या टॉपिक्सवर क्वेश्चन्स होते. गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी याच्यावर क्वेश्चन्स होते. सूट व कमिशन याच्यावर मला निश्चित आठवत नाही, परंतु हे या 2 क्वेश्चनच्या जवळ आहे म्हणून हे टॉपिक मी तुम्हाला करून दिलेलं आहे. ठीक आहे, याच्यावर पण तुम्हाला हे टॉपिक्स पण तुम्हाला करावं लागेल. हे झाले सुरुवातीचे खूप व्हेरी 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 IMP टॉपिक्स. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला मी हे एक्स्ट्रा टाकलं, हे एक्स्ट्रा नाही टाकलं का, कारण की याचा संबंध मी याच्यासोबत जोडून टाकला. ठीक आहे, आणि हे याचा संबंध याच्यासोबत जोडून हे चॅप्टर मी टाकलेलं आहे. एकही टॉपिक इथे एक्स्ट्रा नाही. एक्झामच्या दृष्टीने सर्व टॉपिक्स इथे महत्त्वाचे आहे, ते तुम्हाला करावेच लागेल. ठीक आहे, त्यानंतर मिश्रण प्रॉपरली क्वेश्चन दिसला नाही, परंतु तुम्हाला करावं लागेल कारण की त्याचा संबंध इतर टॉपिक सोबत आहे. गुणोत्तर व मिश्रण याचं आणि गुणोत्तर व प्रमाणचं मिक्स करून सध्या एक्झामिनेशनमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन विचारत आहे की 2 चॅप्टरला मिक्सअप करून एक क्वेश्चन बनवला जातो. त्यामुळे ते चॅप्टर तुम्हाला इथे शिकावं लागेल. लसायू मसायू ऑब्व्हियसली हे सगळ्याला शिकावं लागते आणि याच याच्यावर आधारित इतरही टॉपिकचे क्वेश्चन्स आणि त्यामधले जे संख्या आहे ना, नंबर्स वगैरे शिकावं लागते. नंबर्सचा संबंध लसाई मसाईसोबत जोडला जातो. म्हणजे बरेचसे क्वेश्चन असे आहे की त्या संख्येचा क्वेश्चनमध्ये दिलेल्या संख्येचा तुम्हाला लसाई काढावं लागते, मसाई काढावं लागते, घन काढावं लागते, वर्ग काढावं लागते. त्यामुळे हे टॉपिक तुम्हाला इथे शिकावं लागेल. ठीक आहे, वय हे मॅथचं पण आहे प्लस रिझनिंगचे टॉपिक्स आहेत, तुम्हाला शिकावं लागेल. वय व गुणोत्तर हे एक्स्ट्रा टॉपिक नाही, काही वेगळं टॉपिक नाही मित्रांनो. हे आलं हे वय आणि गुणोत्तरचं मिक्स क्वेश्चन विचारले आहे, जे की एक्झामचा कल आजकाल दिसत आहे. 2 टॉपिक्स मर्ज करून एक क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे हे टॉपिक्स तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर क्षेत्रफळ आणि घनफळ प्रिव्हियस इयरमध्ये मला याच्यावर क्वेश्चन दिसले नाही, परंतु ते तुम्हाला करावं लागेल. एखादी क्वेश्चन विचारला तर एका क्वेश्चनसाठी एका मार्काने 2-2 मार्काने तुमचं सिलेक्शन होते. त्यामुळे हे टॉपिक्स करावं लागेल. ठीक आहे, कोणकोणतं IMP आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, हे तुम्ही करावंच लागेल. ठीक आहे, हे प्रिव्हियस इयरमध्ये एखादे क्वेश्चन दिसले ते आहे. एकक परिवर्तन म्हणजे मित्रांनो काही नाही, जे एकक आहे आपलं मीटरमधले एकक दुसरं कोणत्या याच्यात परिवर्तित करणे वगैरे. ठीक आहे, ते ना किलो, हेक्टर, मीटर वगैरे असं काहीतरी आहे ते. वजन व मापे हे जवळपास मित्रांनो याच आणि एकमेकाचं कंबाईन आहे ते.
ते मी माझ्या बॅचमध्ये सगळं मी प्रॉपरली शिकवलं आहे. अंकगणित रेडी हे प्रिव्हियस इयरमध्ये याच्यावर फोकस होतं. 1 क्वेश्चन का 2 क्वेश्चन होते, 1 की 2 क्वेश्चन होते प्रिव्हियस इयरमध्ये. त्यानंतर युनिट डिजिट मेथड, एकक स्थानचा अंक, हे एक सेपरेट चॅप्टर नाही मित्रांनो, पण इतर चॅप्टरमध्ये एकक स्थानच्या अंकांवरून कसं आन्सर काढायचं याचं मजेशीरमध्ये मी चॅप्टर घेतल्या मजेशीरमध्ये क्वेश्चन बनवले आहे. आणि इतरही गोष्टीमध्ये मी एकक स्थानच्या अंकांवरून कसं काय मी हे काढतो याचं सगळं लॉजिक तुम्हाला सांगितलं आहे. आणि तुम्ही कसं काढायला पाहिजे एकक स्थानच्या अंकांवरून आन्सर कसं काढायला पाहिजे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी मेन्शन केलेल्या आहे, ऑलरेडी मी शिकवलेले आहे. ठीक आहे. संख्या पद्धती याच्यावर क्वेश्चन्स होता. अल्जेब्रा, पायथागोरस, त्रिकोणमिती, व्हॅल्यू पुट मेथड, DI, सारणीलेख, वृत्तालेख, स्तंभालेख आणि रेखालेख. हे तुम्हाला हे 33 पासून ते 40 पर्यंत दिसत आहे ना. याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स नव्हते, परंतु एक्झामच्या दृष्टीने एखादी क्वेश्चन आला तर एका क्वेश्चनसाठी हे चॅप्टर करावं लागेल. फास्ट करायचे थोडे एकदम. आणि याच्यामध्ये क्वेश्चन विचारले तरी एकदम हार्ड नाही विचारत, बेसिक टू मॉडरेट विचारते. मॉडरेटपेक्षा इझीवर जास्त फोकस असते. ठीक आहे. आणि हे जे पायथागोरस आहे ना तुम्हाला इथं अदरही चॅप्टरसाठी काम पडते त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला इथे करावं लागेल. ठीक आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मी तुम्हाला प्रॉपरली सांगितलेलं आहे, प्रत्येक टॉपिक सांगितले आहे. ह्या 40 पैकी तुम्हाला इथे ॲटलिस्ट हेच ठीक आहे ना. वरचे 32 तर खूप व्हेरी IMP आहे आणि खालचे 33 पासून 40 पर्यंत तुम्ही केलं तर फारच चांगले आहे. कारण की एक्झामच्या दृष्टीने जे IMP टॉपिक्स आहे ना ते सगळे IMP टॉपिक्स मी लिहिले आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी शिकवून दिलेलं आहे. ठीक आहे. असंही कुठूनही रँडमली मी टॉपिक्स उचललेले नाही. मी स्वतः एक्झाम क्रॅक केली आहे. एक्झामची नीड काय आहे, एक्झाम पास करण्यासाठी काय गरज लागते, कोणकोणत्या गोष्टी लागते, त्या सगळ्या गोष्टी मी आधीच प्रॉपरली अभ्यास केला आहे. त्यानंतर तुम्हाला मी इथे व्हिडिओ बनवत आहे, त्यानंतर तुम्हाला मी इथे कंटेंट बनवत आहोत. त्यांनी तुम्हाला मी व्हिडिओज प्रोव्हाइड करतो, क्लासेस प्रोव्हाइड करतो, लेक्चर्स प्रोव्हाइड करता. ओके. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा, व्हिडिओला शेअर करत चला. ओके. ठीक आहे. आणि ज्यांना कुणाला माझ्याकडून जर मॅथ रिझनिंग शिकायचं असेल, ज्यांची इच्छा असेल स्वतः एक्झाम क्रॅक केलेल्या व्यक्तीकडून मॅथ रिझनिंग शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन मराठी ॲस्पायरंट या ॲपवर जाऊन तुम्ही ते शिकू शकता. ठीक आहे. माझ्याकडून क्लासेस तुम्ही लावू शकता, माझ्याकडून मॅथ रिझनिंग शिकू शकता. ठीक आहे. ॲपची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. थँक्यू.